आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आतापर्यंत तुम्ही आपल्या व्लॉग्समध्ये मालवणी, कोकणी, ऑथेंटिक महाराष्ट्रीयन अशी सर्व रेस्टॉरंटला व्हिजिट करताना तिकडचे पदार्थ खाताना तुम्ही मला पाहिलं असेल। पण आज मात्र मी आलेली आहे ठाण्यामध्ये। ठाण्यामधल्या अस्सल गोवन पद्धतीचं फूड टेस्ट करण्यासाठी आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे नवगोमांतक। पण ह्या रेस्टॉरंटमधली खासियत अशी आहे की इथे तुम्हाला मालवणी तर फूड मिळतंच, परंतु त्याशिवाय गोवन फूड साठी हे रेस्टॉरंट प्रचंड फेमस आहे ठाण्यामध्ये। तर चला मी आज जाते आणि त्यानंतर इकडचे जे गोवन पदार्थ आहेत तर ते तुमच्यावर शेअर करते। याची टेस्ट कशी आहे ते सर्व तुम्हाला आजच्या या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। सो लेट्स गो। हे आहे नवगोमांतक रेस्टॉरंट, जे ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला पाचपाखाडीचा जो सर्व्हिस रोड आहे तिथेच लागून आहे। इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच इथे तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण वेटिंग एरिया आहे। आज इथे गर्दी नाही आहे आणि मी खूप लवकर सुद्धा आलेली आहे। हा दरवाजा पहा, पूर्ण लाकडाचा दरवाजा आहे हा। हे बघा, भला मोठा असा लाकडाचा दरवाजा आहे। आपण आता आत एंटर करूया इथे। तर आत आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे दिसेल पूर्ण लाकडाचं फर्निचर आहे। या बाजूला बार काउंटर आहे आणि ह्या बाजूला अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक ड्रिंकसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। मॉकटेल्स पण आहेत विविध प्रकारचे। हे बघा, चिऱ्याचं बांधकाम इथे केलेलं आहे। त्यानंतर गोव्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जशा काचेच्या खिडक्या पाहायला मिळतात तसे आहेत। इथे फोटोसुद्धा लावलेले आहेत। हे बघा, चर्चचा फोटो आहे। त्याच्यानंतर गोव्याची जी संध्याकाळ असते ना तर बीचची, तर ती आहे। हे बघा, इथे पण असे छोटे छोटे असे फोटोज लावलेले आहेत। गोव्यातल्या विविध ज्या ठिकाणं आहेत गोव्याची तर ती इथे त्यांनी इथे साकारलेली आहे आणि अशा प्रकारचे इथे सिटिंग आहे। आज मी जसं नेहमीप्रमाणे मी लवकरच येते तशी आजही मी लवकर आलेली आहे। इथे बघा अशा पाट्या लावलेल्या आहेत। यांची जी स्पेशालिटी आहे व्हेज नॉनव्हेज तर दोन्ही गोष्टींचं इथे लावलेलं आहे। आणि हे बघा, इथे जशी कोकणामध्ये अशी भांडी असतात ना पितळेची, म्हणजे खेळण्यातली, तर ती इथे आहेत। तर ती तुम्ही बघू शकता। कलर कॉम्बिनेशन छान दिलं आहे, ब्लू आहे, त्यानंतर वरती येल्लो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी छोटी छोटी भातुकलीची जी भांडी असतात ना तर ती इथे ठेवलेली आहे। आणि हे बघा, इथे ऑलरेडी एक कपल आलेला आहे। या बाजूला त्यांच्याकडे जे जे मासे आहेत तर ते इथे सर्व लिहिलेले आहेत आणि पिक्चर सकट आहेत। हे बघा, असं साधं सिंपल, ह्याच बाजूला किचन आहे, साधं सिंपल असं इंटिरियर आहे। त्यानंतर इथे तवा आहे, त्यानंतर दगडापासून मातीपासून जी भांडी बनली जातात तर ती इथे आहेत। ही बघा, मातीची भांडीसुद्धा त्यांनी इथे ठेवलेली आहेत। अशी विविध प्रकारची भांडी आहेत। तर चला आता मी तुम्हाला टेबलवरती बसते आणि त्यानंतर इकडचं मेन्यूमध्ये काय काय आहे ते सर्व सांगते। हे आहे नवगोमांतकचं मेन्यू कार्ड। सो सुरुवातीला पराग जोळेकर यांनी इंट्रो दिलेला आहे की नवगोमांतकमध्ये कुठल्या प्रकारचं फूड मिळतं आणि ते त्यांनी कसं चालू केलं ह्या सर्व गोष्टी। त्याच्यानंतर इथे तुम्हाला अल्कोहोल पण अवेलेबल आहे, वाईन आहे त्याच्याशिवाय, आणि इथे मॉकटेल सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर थंड पेयामध्ये इथे सोलकढी, कोकमाचं सार, फ्रेश लाईम वॉटर, सोडा, त्याच्यानंतर इथे फ्रूट बिअर सुद्धा अवेलेबल आहे, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत। त्यानंतर नॉनव्हेज जे स्टार्टर्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅब लॉलीपॉप, प्रॉम्पलेट तवा आहे, त्यानंतर भरलेलं पापलेट आहे, प्रॉन्स रवा फ्राय, त्याच्यानंतर प्रॉन्स पांगोजी हा सुद्धा गोवन प्रकार आहे। त्याच्यानंतर स्क्विड आहेत, मोरी आहे, तिसऱ्या सुका आहे, बांगडा आहे, त्याच्यानंतर बांगडा रेशेदो आहे, भरलेलं बोंबील प्रॉन्स भरलेलं तो प्रकार आहे, कलेजी सुका आहे। जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की इथे मालवणी आणि गोवन असे दोन्ही फूड अवेलेबल आहेत। व्हेजमध्ये सुद्धा तुम्हाला इथे कोथिंबीर वडी, मटर पॅटीस, फ्रेंच फ्राईज हे प्रकार आहेत अवेलेबल। थाळ्या आहेत विविध प्रकारच्या, त्याच्यामध्ये सुरमई, करी आणि फ्राय असे दोन्ही प्रकार आहेत। पॉम्पलेट फ्राय, स्क्विड मसाला, तिसऱ्या मसाला, क्रॅब मसाला, मटन सुका थाली, चिकन कॅफरल थाली, चिकन सुका थाली ते आहेत। तर त्याच्याशिवाय इथे व्हेजिटेबल थाली तुम्हाला आहे, त्याच्यानंतर आलू मटर थाली, पिठलं भाकरी थाळी, भरली वांगी, वालाचं बिरडं थाळी, म्हणजे व्हेज जे खातात तर त्यांचा हिरमोड व्हायला नको तर त्यांच्यासाठी सुद्धा बरेच इथे पदार्थ आहेत। त्यानंतर नॉनव्हेजमध्ये मेन कोर्समध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, इथे बरेच पदार्थ आहेत। तिसऱ्या मसाला, क्रॅब मसाला, बांगडा मसाला, त्याच्यानंतर चुलीवरचं मटण, चिकन हिरवा मसाला हे आपलं मालवणी स्टाईल यांच्याकडे अवेलेबल आहे।
आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघा व्हेजमध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या भाज्या अवेलेबल आहेत. एक्स्ट्रामध्ये तुम्हाला दाल वाटी, दही वाटी, फिश करी, चिकन करी, त्याच्यानंतर राईसमध्ये भात आहे, मसाले भात, व्हेज बिर्याणी, एग बिर्याणी, कोलंबीचा भात, चपाती, तांदळाची भाकरी, त्यानंतर भाजणीचे वडे, अशा सर्व पदार्थ आहेत इथे. त्याच्यानंतर डिझर्ट्समध्ये इथे गुलाबजाम आहे, त्याच्यानंतर खीर आहे, ती सुद्धा रताळ्याची खीर, हा एक वेगळा प्रकार इथे आहे. त्यानंतर गुळाचा खरवस, आईस्क्रीम सुद्धा अवेलेबल आहे. सो अशा प्रकारचं आहे नवगोमांतक या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज इकडे मी गोवन फूड खायला आलेली आहे. इथे नॉर्मली मालवणी, कोकणी जे जेवण आहे ते मिळतंच, हे पदार्थ मिळतातच, परंतु मी इथे मात्र जे गोवन डिश आहेत तर त्या ट्राय करण्यासाठी आलेली आहे. तर त्या ज्या गोवन डिश आहेत तर त्या कोणत्या आहेत, ज्या इकडच्या फेमस आहेत, ज्या मी मागवल्या तुम्हाला दाखवते. हे आहे बोंबील फ्राय आहे, हे प्रॉन्स रेशेदो आहे, हे आहे शिंपल्या सुक्या आहेत, त्याची जरी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, आणि हे स्क्विड. हा मासा तुम्हाला आजकाल आपल्या मुंबईत मिळतो, पण हा जो स्पेशल आहे तो गोव्याचा आहे. आणि त्याचबरोबर इथे मॉकटेल्स मिळतात. तर इथे मी ही जी 2 मॉकटेल्स आहेत तर ती मागवलेली आहेत. हे आहे गुआवा आहे आणि हे जे आहे ते आहे ब्लू लगून, पण ह्याला नाव थोडं वेगळं आहे, बट इट्स ओके. सो चला आता मी या सर्वांना ट्राय करते. तर माझं फेवरेट आहे हे स्क्विड. तसं बघायला गेलं तर गोव्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात, जसे लेपे आहेत, स्क्विड आहे. जसं मी आज जो मागवलेला आहे तर ते सांगते. त्याच्यानंतर हे मी बोंबिलचा पण हा पीस घेते, हे 2 आधी घेते आणि मग ते जे थोडीशी याची ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये तर ते मी नंतर घेणार आहे. तर स्क्विड पासून सुरुवात करते. हे रिंग्स आहेत, सो ह्यांनी इथे हिरवी चटणी पण दिली आहे, तर त्याच्याबरोबर ट्राय करणार आहे. हे बघा, हे रिंग्स टाईप मध्ये येतात आणि ह्याचं मसाल्यामध्ये पण हे बनवतात, पण मी स्क्विड मागवले रिंग मध्ये, जे डीप फ्राय आणि मसाला असे 2 प्रकार येतात. तसं बघायला गेलं तर ह्या माशाला टेस्ट नसते, परंतु जे मसाले असतात तर त्याच्यामध्ये हे घोळवून ह्याची टेस्ट ही चेंज होते. हा जर बघायला गेलं तर खूप सोपं आहे ह्या स्क्विड मासा आहे त्याला साफ करायला. खूप मला आवडते स्क्विडचे रिंग्स. गोव्यात जर तुम्ही गेलात ना तर हा प्रकार तुम्हाला तिथे मिळणारच मिळणार. त्यानंतर बोंबील फ्राय, तुम्ही इथे पहा, मस्त रवा फ्राय केलेले आहे त्यांनी इथे. मस्त प्रॉपर रवा. आणि मेन म्हणजे मॅरिनेशन प्रत्येक माशाला मॅरिनेट करणं ना ते फार जरुरीचं असतं, कारण मॅरिनेशन वरतीच तुमच्या टेस्ट जे फ्लेवर असतात ते एनहॅन्स होत असतात. स्क्विड तुम्ही इथे आलात ना तर नक्की मागवा. स्क्विड हा प्रकार खरंच त्यांचा खूप चांगला आहे. सो आता नेक्स्ट मी मागवलेलं आहे ते मी जे ट्राय करणार आहे ते आहे प्रॉन्स रेशेदो, आणि हे जे आहे ते शिंपल्या आहेत. तर ह्या ज्या शिंपल्या तुम्ही बघितल्यात ना तर जनरली आपण मसाल्यामध्ये बनवतो, पण ह्या ज्या शिंपल्या आहेत त्या ओलं खोबरं आणि फक्त कांद्यावरती परतल्या जातात.
आणि जेव्हा तुम्ही गोव्यात जाता तर गोव्यामध्ये जी थाळी मागवता त्या प्रत्येक थाळीमध्ये तुम्हाला एक वाटी हे दिलेलं असतं. ह्याला जसं किसमूर असतं तर ह्याला पण किसमूर प्रकाराप्रमाणेच असतं, पण आपल्या इथे ह्याला शिंपल्याचं सुकं म्हणजे पूर्ण ड्राय असं असतं. ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर खूप असतो, लसूण असतो, आल्याचा वापर खूप कमी असतो, पण खोबरं हे खूप जास्त प्रमाणात असतं. आणि हे प्रॉन्स रेशेदो हा वेगळ्या प्रकारचा एक मसाला जो बनवला जातो तो फक्त गोव्या ठिकाणी बनवला जातो. त्यांचे मसाले थोडेसे वेगळे असतात आपल्या मालवणी मसाल्यांपेक्षा. आणि ह्याच्यामध्ये व्हिनेगरचा वापर केलेला असतो, त्यामुळे थोडा आंबटपणा असतो. ओव्हरऑल तेल आणि जसं म्हटलं व्हिनेगर त्याचा थोडासा वापर जास्त असतो. पण हे जे प्रॉन्स रेशेदो आहेत ना ते पण अप्रतिम आहेत. आणि शिंपले, मला एनी टाइम शिंपले हा प्रकार मला प्रचंड आवडतो. आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं हा. सो आता जे ड्रिंक्स मागवले तर त्याची टेस्ट करते. मला तर असं नॉर्मली थंड काहीही द्या, मला एनी टाइम आवडतं. आता तर गरमीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे थंड, बट येस तुम्ही थंड पण पिताना थोडासा विचार करून पिया. आणि हे गोवा मस्त. आणि जे ड्रिंक्स घेणारे आहेत त्यांच्यासाठी इथे बिअर सुद्धा अवेलेबल आहे. सो अशा पद्धतीत मी आता इथे जे गोवन स्टार्टर्स आहेत फेमस तर ते मागवलेले आहेत. आणि ह्याच्यानंतर मी थाळ्यांकडे वळणार आहे. थाळ्या ज्यांच्या फेमस आहेत त्या सुद्धा गोवन स्टाईलच आहेत, म्हणजे त्याचं प्रिपरेशन जे आहे ते गोवन पद्धतीत केलं जातं. तर ते तुमच्यावर नंतर शेअर करते. जेवण कसं आहे इकडे? जेवण एकदम मस्त असतं. आज सोमवार आहे म्हणून मी व्हेज घेतलंय, पण आम्ही खास करून चिकन, मटन, प्रॉन्स, पॉपलेट वेगळ्या वेगळ्या व्हरायटी घेऊन आनंद घेतो. आणि या हॉटेलचं नाव काढतो. खूप सुंदर असतं. माझा मुलगा आला तुमच्याकडे जेवायला. खास इकडचे मासे, चिकन, जे काय आहे ते आम्ही मस्त एन्जॉय करतो, मज्जा करतो आणि आवर्जून इकडनं इथे येतो जेवायला. खूप मस्त असे माझे गोवन स्टार्टर्स संपलेले आहेत. मी एनी टाइम म्हणजे जेव्हा मी गोव्याला जाते ना तेव्हा तर ते मी मागवते. तर आता मी गोव्यातल्या ज्या काही अजून स्पेशालिटी आहेत ज्या इथे आपल्याला ठाण्यात मिळणार आहेत तर त्या मागवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे चिकन कॅफ्रियल आहे, त्याच्याबरोबर मी वडे घेतलेले आहेत, कांदा आहे आणि इथे चटणी दिलेली आहे त्यांनी. खरं सांगू का, हे चिकन कॅफ्रियल तुम्ही सुद्धा गोव्याला गेला तर मागवा, कारण हे ना थोडा वेगळा प्रकार आहे. जसं नॉर्मली आपल्याला मिळतं तर त्या पद्धतीत हा नाहीये. तुम्ही ते पाहू शकताय. तुम्हाला असं वाटेल हे खूप सारं तेल वापरलेलं आहे, बट हा तेल नाहीये, हा मसाला आहे. आणि खूप छान पद्धतीत हे बनवलं जातं. टेस्टही त्याची तशीच असते. स्वतः इथे मी वडे मागवलेले आहेत. तुम्ही इथे भाकरी किंवा चपाती असंही मागवू शकता. स्वतः ह्याचं बघा मी चिकन बरोबर घेते. हे हा चिकनचा पीस आणि त्याचबरोबर हा जे वाटण आहे ना, वाटण नाही म्हणता येणार ह्याला, हा मसाला एक वेगळ्या प्रकारचा असतो. हाड आलंय मस्त. म्हणजे आपलं कोथिंबीर आल्या लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये हे बनवलं जातं. मीडियम स्पायसी असतं. आणि जनरली ह्याच्यामध्ये थोडासा अजून एक मसाला घातला जातो, तो फक्त गोव्यामध्येच बनवला जातो. काही जण हे पाट्यावर वाटून हा मसाला बनवतात, पण मिक्सरमध्ये आजकाल मिक्सर आले त्याच्यामुळे ती टेस्ट वापर केला जातो. सो आता याच्यात थोडंसं लिंबू पिळते म्हणजे त्याची थोडीशी टेस्ट आहे ना, ते आंबटपणासारखा येईल अजून. मस्त. आणि खरं ही ग्रेव्ही याची जी असते ना, जी बनवली जाते ना, ती एक वेगळ्या प्रकारचीच असते. त्याच्यामुळे तो जरा हिरवा रंग येतो. आपण जे घरी बनवतो ना, जे नॉर्मल असतं की हिरव्या वाटणाचं चिकन, त्याच्यामध्ये आपण वाटणाचा वापर केला जातो, पण ह्याच्यामध्ये वाटण नाही वापरत. कांद्यावरती बाकी सर्व जे मसाले आहेत, कोथिंबीर वगैरे, तर ते सगळे वापरले जातात. त्याच्यानंतर मी अजून एक गोवन स्पेशालिटी जी आहे तर ते म्हणजे गोवन फिश करी. त्याच्यामध्ये तुम्ही सुरमई पण मागवू शकता, त्याच्यानंतर तुम्ही कोलंबी पण मागवू शकता, पण मी मात्र इथे पापलेटचा वापर केलेला आहे. म्हणजे पापलेट हा मासा मागवलेला आहे. तर इथे थोडासा भात घेते मी आणि भाताबरोबर ही जी मच्छीची करी आहे ना तर ती मी इथे मागवलेली आहे. आणि मच्छीचा पीस पण घेते. हा बघा,
आणि बघा मच्छी पापलेट मागवलेला आहे मी, कारण स्टार्टर मध्ये मी प्रॉन्स मागवलेलं होतं, तर म्हटलं चला आता दुसरी मच्छी काहीतरी मागूया. मस्त एक नंबर. तर चटणी थोडीशी बघते कशी आहे यांची. मस्त आंबट आहे. आणि फिश सांगू, फिश पण व्यवस्थित फ्राय केलाय. तुम्ही कलर पाहू शकता, मच्छीच्या आमटीचा कलर बघा. पापलेट पण व्यवस्थित शिजले, कारण पापलेट या मसाला तसं बघायला गेलं तर स्वतःची काहीच टेस्ट नसते, पण पापलेट आणि कोलंबीला तशी स्वतःची काही टेस्ट नसते, परंतु ते जेव्हा आमटीत जातं तर त्याची टेस्ट ही त्याच्यामुळे येते. बाकीचा नॉर्मल मसाले, कांदा घातलेला आहे, त्याच्यानंतर इतर आंबट म्हणून याच्यात कोकम वापरलं जातं, सो त्याची टेस्ट आहे याच्यामध्ये. पण भात आणि हे गोवन स्टाईलची जी फिश करी आहे ना, एक नंबर. कारण आज मी तुम्हाला सांगितलं ना की फक्त गोव्याच्या जे स्पेशालिटी आहेत ज्या इथे मिळतात त्याच मी टेस्ट करत आहे. एरवी तर मी कोकणी, मालवणी सगळीकडे टेस्ट करत असते. आणि याच्यानंतर जे मी नेक्स्ट मागवलेलं आहे ना, तर ते दाखवते तुम्हाला. त्यामध्ये आहे हे प्रॉन्स बिर्याणी. ही आपली मालवणी स्टाईल आहे. कोलंबी भात, प्रॉन्स बिर्याणी नाही, कोलंबी भात, सॉरी कोलंबी भात. त्याच्यामध्ये पण ओलं खोबरं घातलेलं आहे. नॉर्मल बिर्याणी आहे जशी आपण घरी बनवतो तशीच. पण कोलंबी भात हा सुद्धा इकडचा त्यांची स्पेशालिटी आहे, म्हणून मी इथे कोलंबी भात मागवला. प्रॉपर प्रॉन शिजलेले आहेत आणि बिर्याणीची जी टेस्ट आहे, म्हणजे सॉरी भाताची जी टेस्ट आहे ती जसं आपण घरी करतो ना तर तशीच टेस्ट आहे याची. चिकन कॅफ्रियल एक नंबर. आणि ही फिश करी. पण मी जाणून बसून इथे पापलेट मागवलं, कारण एरवी जसं मी मगाशी म्हटलं की प्रॉन्स मी ऑलरेडी मागवलेलं होतं, तर काय त्याची पुन्हा टेस्ट करायची, म्हणून मी पापलेट मागवलं. आणि आता मी इथे सुरमईची थाळी मागवलेली आहे, ज्याच्यामध्ये इथे आपल्याला आमटी दिलेली आहे, जवळा आहे, सोलकढी आहे, कांदा लिंबू आहे, चटणी आहे, भाकरी आहे आणि ही सुरमई फ्राय आहे. पण ही सुरमई जी आहे ती आपल्याला आणि रवा फ्राय आहे, पण ही डीप फ्राय आहे. तर मी याची टेस्ट करते आहे. सुरमई मात्र ताजी आहे. भाकरी बरोबर भाकरी, त्यानंतर यांची जी मच्छीची कढी आहे ना, तुम्ही रंग बघू शकता, ऑसम रंग आहे याचा, मस्त. आणि ही सुद्धा गोवन स्टाईलच आहे. गोव्यात गेल्यानंतर तुम्हाला सुरमई मिळेल, गोव्याला गेल्यानंतर तुम्हाला बरेच सारे मासे मिळतात जे थोडे वेगळे असतात. म्हणजे जे मासे आपल्याकडे आपण नॉर्मली कसं पापलेट, सुरमई, कोलंबी, बोंबील हे खातो, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला बोंबील, कोलंबी, बांगडा, जसं स्क्विड हा मासा म्हटला ना, तर हे सर्व मासे आहेत ना, तर ते मिळतात. आणि अजूनही काही थोडे वेगळे मासे आहेत. जर तुम्हाला माहिती असेल की गोव्यामधले स्पेशल मासे कोणते आहेत जे फक्त गोव्यातच मिळतात, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण ज्यावेळेला हा व्लॉग येईल तर तोपर्यंत माहित नाही, अजून बरेच सारे ठिकाणी माझं जाणं होईलच मालवणी रेस्टॉरंटमध्ये. तर आता हे जे आहे ते मी सुरमई बरोबर सुरमईची तुकडी आणि जवळा घेते आता. सुरमई खरंच ताजी आहे आणि जवळा पण खूप छान पद्धतीत त्यांनी बनवलेला आहे. सोलकडीचा बुरका मारते. सोलकडी पण खूप छान आहे, अप्रतिम. सो आता हे जे सर्व आहे ते मेन कोर्स मध्ये मी ओके थँक्यू सो मच. तो ह्यांनी मगाशी आपल्याला तुम्ही बघितलं ह्यांनी आपल्याला एक छोटासा बाईट दिलेला, सो त्या आपल्याला पुन्हा बाय करण्यासाठी आलेल्या होत्या. सो चला, तर हे जे मी मेन कोर्स आहे ना, तर ते सर्व पूर्ण संपवते आणि ह्याच्यानंतर स्वीट डिश आज इथे काय अवेलेबल आहे तर ते तुमच्यावर शेअर करते. अस्सल गोवन स्टार्टर्स आणि मेन कोर्स खाऊन झालेले आहेत आणि आता वेळ आहे स्वीट डिशची. तर स्वीट डिश मध्ये इथे मी गुलाबजाम मागवले, कारण ह्यांच्याकडे रताळ्याची खीर आणि त्याच्यानंतर गुळाचा खरवस होता. पण मी विचार केला की नाही, आज थोडंसं वेगळं काहीतरी खाऊया आणि त्याच्यामुळे मी इथे गुलाबजाम मागवले. सो ते खाऊया. सो एका प्लेटमध्ये 3 गुलाबजाम येतात. रस पडत होता, नरम येतात.
मस्त. तर म्हणजे एका घासाचे आहेत. जेव्हा मला असं थोडंसं वाटलं की धूर येतोय असा गरम वाटले, म्हटलं एकदम खाण्यामध्ये मजा नाही, उगाच तोंड भाजायचं. कारण अप्रतिम असं गोवन स्टाईलचं फूड आता मी टेस्ट केलेलं आहे. मी तुम्हाला सांगेन की यांचं हे गोवन रेस्टॉरंट आहे नवगोमांतक. त्या रेस्टॉरंटला आल्यानंतर तुम्ही मालवणी, कोकणी हे फूड मागवण्यापेक्षा यांचं अस्सल गोवन फूड आहे. खरंच गोव्याची टेस्ट आहे, तर ते तुम्ही नक्की ट्राय करायला इथे या. आज ऑलमोस्ट मी सगळे हे गोवन पदार्थ मागवले होते. आणि चिकन कॅफ्रियल बद्दल तर तुम्हाला काय सांगू. आणि स्क्विड एक नंबर. प्रॉन्स रेशो तो पण छान होता, ते पण मला आवडलं. सो अशा पद्धतीत आजचा माझा नवगोमांतकचे जे पदार्थ टेस्ट केले ना, एक नंबर होते. तुम्ही नक्की या आणि इकडचे हे गोवन स्टाईलचे पदार्थ नक्की 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 टेस्ट करा. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपलाचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.